नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज। आजची मोठी बातमी, आरोग्य दूत न्यूजचा इफेक्ट। होय मंडळी, आपल्या सकाळच्या बातमीमुळे अखेर पाचोरा नगरपालिकेने नागरिकांच्या सर्वात ज्वलंत प्रश्नावर मोकाट जनावरांवर कारवाई सुरू केली। दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सकाळीच पाचोरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांनी तात्काळ हालचाली केली आणि कारवाईला सुरुवात केली। गेल्या कित्येक दिवसापासून पाचोरा शहरातील नागरिक सतत त्रस्त होते। रस्त्यावर चालताना अचानक समोर आलेली गाय, म्हैस, वाहन चालवताना झालेली धक्काबुक्की, शाळेत जाताना मुलांना लागणारी भीती, तर मोकाट कुत्र्यांचा रात्री ओरडा आणि हल्ल्यांचा धोका, या सगळ्या गोष्टींना नागरिकांचे दैनंदिन जीवन असह्य केलं होतं। नागरिकांनी अनेकदा तक्रारी दाखल केल्या, काही ठिकाणी आंदोलन करण्याचा विचार सुद्धा झाला, पण उपाय मात्र दिसत नव्हता। आरोग्य दूत न्यूजने हा मुद्दा आवाज देऊन मांडला आणि पहा मंडळी, सकाळीच परिणाम झाला। नगरपालिकेने तात्काळ शहरभर कारवाई करत 9 मोकाट जनावरांना पकडलं। मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले, ही कारवाई आता थांबणार नाही, सातत्याने चालू राहील। नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू। इथे खरंच कौतुक करावं लागेल मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांचे, ज्यांनी प्रश्न गांभीर्याने घेतला, नागरिकांची तक्रार आणि पत्रकारांनी मांडलेला मुद्दा मनावर घेतला आणि तात्काळ प्रतिसाद देत कारवाई केली। अशा वेगवान प्रतिसादामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण होतो। आज नागरिकांचा प्रतिसादही सकारात्मक आहे। शहरातील अनेकांनी सांगितले, जर प्रत्येक प्रश्न अशाच पद्धतीने सोडवला गेला तर जनता कधीच नाराज होणार नाही, उलट नगरपालिका प्रशासनाला पाठिंबा देईल। त्यामुळे आजची ही बातमी म्हणजे आरोग्य दूत न्यूजची थेट इफेक्ट आहे। बातमी मांडली आणि नगरपालिका कामाला लागली। पण मित्रांनो, मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवणे हे केवळ सुरुवात आहे। आता शहरातील इतर प्रश्न आहेत, पाणी टंचाई, कचरा व्यवस्थापन, नाले सफाई, तसेच शहरातील स्वच्छता आणि रस्त्याची दुरुस्ती, या प्रश्नावरही अशी जलद कारवाई झाली तर पाचोरा शहर अधिक प्रगत, सुरक्षित आणि नागरिका विमुख बनेल। शेवटी एवढंच म्हणेन, आरोग्य दूत न्यूज कडून पाचोरा नगरपालिकेला, विशेषतः मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांना मनपूर्वक धन्यवाद। आणि आपण नागरिकांनाही आपले प्रश्न, आपल्या आवाज एकत्रितपणे मांडत राहिला पाहिजे, कारण एकत्रित आवाजालाच ताकद असते। धन्यवाद। मी नरसिंग भुरे आणि पुढील बातमीत पुन्हा भेटूया आरोग्य दूत न्यूज सोबत।